जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅशआउट हाती घेतले आहे। मिशन सहयोग अंतर्गत पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळे 8 उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत। याच अनुषंगाने मिशन समाधानाअंतर्गत 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिन नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता। जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्यात नांदेड पोलीस दलाच्या वतीने तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आले असून या तक्रार निवारण दिनात वजीराबाद ठाण्यात नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी उपस्थित राहून विविध तक्रारीवरील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत तक्रारीचे तत्परतेने निवारण करत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी तक्रारदार यांना देण्यात आले। या उपक्रमात 30 ते 40 नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले असून यावेळी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर। माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय उमाप साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण तक्रार निवारण दिनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। पोलीस स्टेशनला जे काही तक्रारी अर्ज येतात त्या सर्व अर्जदारांना, त्याचप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध अर्ज आहे त्या गैरअर्जदारांना हा शनिवारचा दिवस दिलेला आहे, त्याने उपस्थित राहावं प्रत्येक पोलीस स्टेशनला। आणि रोटेशन वाईज माननीय पोलीस अधीक्षक असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, ते बदलून प्रत्येक शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनला हजर राहणार आहेत आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारीची दखल शनिवारी या दिवशी घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई करून त्यांच्या शंकांचं जे निरसन आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। सर्व पोलीस स्टेशन जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकारी कुठल्या ना कुठल्या एका पोलीस स्टेशनला आज रोजी हजर आहेत आणि ते संबंधित नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आहेत। आतापर्यंत सकाळपासून 10:30 पासून हा उपक्रम चालू आहे आणि जवळपास 22 ते 23 नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी आपण हँडल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे सूचना आपण संबंधितांना दिलेल्या आहेत। हा उपक्रम पूर्वीपासून चालू होता, परंतु मध्ये आपले गणपती बंदोबस्त असतील, दुर्गा बंदोबस्त असतील, मध्ये दसऱ्याचा बंदोबस्त असेल, हल्ला बोलता, त्यामुळं मग ह्या शनिवारी आपल्याला तक्रार दिन आयोजित करता आलं नव्हतं, परंतु हा उपक्रम आता इथून पुढे कंटिन्यू चालू राहील। विशेष करून कुठल्या प्रकारच्या तक्रारी आल्या आजच्या याच्यामध्ये? यामध्ये मिक्स स्वरूपाच्या तक्रारी आहेत। काही तक्रारीमध्ये NC स्वरूपाच्या तक्रारी आहेत ज्यामध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर करणं गरजेचं आहे। काही संपत्तीविषयक वाद आहेत, सिव्हिल स्वरूपाच्या तक्रारी आहेत, संबंधितांना आपण तसं समज दिलेली आहे। काही ज्या तक्रारी आहेत ह्या पोलीस विभागाशी संबंधित नाही आहेत, तर आपण संबंधित विभागाला वर्क करत आहोत आणि ज्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे त्या प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल करत आहोत।